अरे थांब की बघू दे तर किती आहे ते बघ दे. तर यो छोटो आलेला आहे. छोटो आणतोय शपथ पळ पळे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 3 जून 2026. आज आबळ लय जोरात आले. सगळं आबळ काळं काळं किट्ट झाले. एवढं काळं काळं किट्ट झाले आणि गडगडाय पण लागले. 2 तास झालं नुसतं गडगडायच लागले, पण अजून पावसाचा एक थेंब पडला नाही पाण्याचा. हे बघा कुठं दिसते का तुम्हाला, पावसाचा थेंब सकट पडला नाही. एवढं गडगडायला लागले ते. बाहेरच्या गावातनी एवढा पाऊस पडायला लागला आहे काय सांगायचं. आणि इथंच कसा पाऊस पडेना तेच कळणं झाले मला. आणि झाडासनी पाणी पण मारलं नाही आज, कारण की आज पाणी आलं नाही ना, त्यामुळं झाडासनी पाणी काय मारू शकलो नाही. मग त्या बारडीतलं पाणी घेतलं आत्ता आणि पाणी मारलं झाडासनी. हे काय सगळीकडं पाणी मारलं जरा जरा जरा, कारण की सकाळी पाणी नव्हतं ना, त्यामुळं जरा झाडासनी पाणी मारायला प्रॉब्लेम आला. नाहीतर दररोज कंटिन्यू आम्ही झाडासनी पाणी मारते न चुकता. आणि आजच चुकलं पाणी मारायचं. आणि मला मगाशी एक साफसफाई करताना घरात गोट्या गावल्या. लय गोट्या येत्या, अशा बारक्या पिशवीत गोट्या येत्या. त्या कुठनं आल्या मला पण माहीत नाही. त्या घरात ठेवल्या त्या गोट्या, तुम्हाला दाखवतो किस्त्या गोट्या येत्या. इथं ह्याच्या वर गोट्या येत्या. हात पोचतो का नाही काय माहिती. हो काय पडले. हां हो काय, ह्या पिशवीत गोट्या येत्या. मगाशी साफसफाई करताना मला वरती गावली गोट्या. नेमक्या या गोट्या कधी ठेवलेल्या कवाच्या येत्या मला अजून ध्यानातच नाही. आणि कुणीतरी बहुतेक दिल त्या गोट्या, पण या माझ्या ध्यानात नाही कोणी दिलेल्या काय. लय गोट्या येत्या काय, खळखळ वाजते ते का. आमचा अर्जुन आला होता माहिती आहे का, तवा गावल्या पाहिजे त्या मला या गोट्या. मग त्या अर्जुनला गोट्या दिल्या असत्या मी, पण तवा मला गावल्याच नाही ना या गोट्या. आत्ता गावल्या गोट्या. आता एक काम करतो, ही जी आमच्या गलीतली पोरं आहेत का नाही सगळी तिकडं ग्राउंडवर गेलेत ना बॅटबॉल खेळायला. मग त्यांना या गोट्या नेऊन देतो. ज्याला कोणाला पाहिजेत का नाही त्यांना ह्या गोट्या नेऊन देतो. कारण की इथं गोट्या ठेवून काही उपयोग नाही ना, कारण की आमच्या घरात बारकं कोण नाहीच खेळणार. उगाच या गोट्या पडून राहणार. त्यामुळं म्हटलं तिकडं ग्राउंडवर पोरं खेळायला लागलेत, तिकडं जाऊन देतो ज्याला कोणाला पाहिजे तिकडं. मित्रांनो मी आलो आहे ग्राउंडवर, आणि ग्राउंडवर आमच्या गल्लीतली पोरं खेळायला लागले. ठीक आहे, सगळी पोरं आहे ती. दररोज ह्या टायमाला खेळायला येते. 4 वाजले की खेळायला येते. 4 वाजले की दररोज खेळायला येते त्या टायमाला. आता मी आणल्या त्या गोट्या येताना त्यांना विचारतो कोणाला पाहिजे त्या गोट्या. ठीक आहे, सगळी पोरं खेळायला लागली. ती भांडण तर लय करते खेळताना आहे का. परश्या काय झालं, कोणाची बॉलिंग आहे, बॉलिंग कोणाची आहे. परश्या गोट्या पाहिजेत काय, गोट्या कोण घेते इथं. नको तू घेशील. अरे लय गोट्या आहे त्या, थांब त्यांना विचारतो तुला कशाला पाहिजे, एवढा मोठा झालाय गोट्या खेळतोय. गोट्या कोणाला पाहिजेत काय, माझ्याकडे लय त्या. तुला पाहिजे वरण्या. अरे खरंच तर आहे त्या. तुला रे तुला, अरे खरंच गोट्या आहे त्या. ए गोट्या पाहिजेत तुला, गोट्या आहेत माझ्याकडे. अरे खरंच तर हवं. अरे थांब की बघू दे तर किती आहे ते बघ दे. किती आहे ते बघ. काय काय अरे अर्ध्या बिरच्या गेलं रे, कोण खेळत नाही त्यामुळे म्हणलं आणून द्यावं. आहेत का गोट्या खरं कोण. तुला काय वाटलं काय ते वेगळंच वाटलं. ठेव खिशात, खिशात बसल का तुझ्या बघू. अरे काय किस्सा तुझा. अरे थांब की खिशात बसणार नाही रे, कसं काय बसलं. आता ह्यो स्पर्शा ह्याची बॅटिंग लई जोरात आहे. आता बघा कसा खेळतोय परश्या. दे शॉट. बॉलिंग कोण आहे, विराज बॉलिंग टाकतोय. परश्या दे शॉट. अरे मार की बॉल इथे नाही रे. हा काय शॉट आणते रे परश्या. ए पळकी पळकी. ए काय आलं रे परश्या, काय झालं, आउट झाला.
एक रन. हा आता यो छोटो आलेला आहे. छोटो आणतोय सिक्स. ओ शपथ. पळ पळे. छोटो आणतोय लगा. अरे कुठली बॅट बॉल आहे रे. ते बॅट बॉल कुठला आहे रे. गावठी. मग तू खेळत नाहीस. हा हा रॉक्स. तू खेळत नाहीस कधी. आत्ता वे तू नाही खेळत. ओ तिकडे त्यांचं वेगळं चाललंय बॅट बॉल दोघांचं. कुठं इकडे तुम्ही दररोज येताय ना इथे. दररोज 4 वाजता येताय की खेळा है ना. कुठं आहे त्या बकऱ्या. मी दररोज बघतोय शेळ्या. ए परशा हळूहळू लागल रे. गोट्या मिळायला असं का करायलाय. अरे अरे गोट्या दिल्या म्हणून कसा करतोय बघ की. तुझं नाव काय. शेवरे. तुझं रे समर. ए अरे भांडण कर ना काय. ए पावसा लागलाय चला. हे पावसा लागलाय परशा चल. मित्रांनो ह्यांचा बॉल गेला. एवढा लागला ती काय ह्यांना बॉल घालून काय गेलं रे. बॉल गेला वे कुठं. ही दोघंच बॅट बॉल खेळायला तिकडे. ह्यांचा गेलाय बॉल. पण आता बॉल गावल का रे. होईत असेल इथं कुठं तर पडला असेल. इथं पण नाही रे बॉल. कुठंच नाही. नेमका कुठे गेला बॉल तुझा. तुम्ही दोघंच खेळताय. ती वेगळं खेळते आणि तुम्ही वेगळं. म्हणलं तुम्ही दोघं खेळताय म्हणलं इकडे यावं. तुमचा बॉल आता कधी गावणार रे. या सगळ्यात पण नाही गावणार इथं कुठं. हा टेनिस बॉल आहे वे. आय 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 नाही की रे गावनच झालाय कुठंच. जावं घरी आता पावसा लागलाय. हा तिकडे गेला का बघ रे. तिथं गावते का बघ. एकच बॉल होता वे. एकच बॉल होता. अरे माझ्याकडे असतं तर मी दिला असतं. आता होती पण ते अर्जुन नेली रे. तेव्हा अर्जुन होता माहिती आहे का आमच्या घरात. बॅट बॉल खेळत होत्या त्याकडे 4-5 बॉल होती त्यांनी नेली. नाही तर दिला असता. आता काय बॉल घालणार नाही. जावं घरी पाऊस येईल मोठा. मी पण चाललोय आता घरी. अरे मॅच संपली ना मग मागं घालाय. पावसा लागलाय जा की. ह्याला वरण्या म्हणतात पहिलवान वरण्या. हे सायकल ठेवू नको रे घरी जा. वरून पाऊस यायला लागलाय. गोट्या कुठं आहे द्या. तुला खेळ आहे तिथं खेळ बरं. खेळून दाखव घे. वरण्या सायकल तुझी होती ना ती. त्याची घेऊन फिरत होताच वे. मला वाटलं तुझी होती का काय सायकल ती. चला जाऊ बाबा घरी. पाऊस यायला लागलाय. आबाळ आलेले. जातो आता आम्ही घरी. वरण्यान मी गोट्याचा पण ठेव. बरणीत टाकून ठेव. तुझ्या गोट्या आहेत ना किती आहे त्या बरणीत. मग या पण टाकत्यात. आमच्या घरात कोण बारकं खेळायला नाही रे म्हणून म्हणलं तुला इथं कोणाला तर द्यावं म्हणून आलोय द्यायला. ह्यावे मलाच माहीत नाही आमच्या घरात कुठून आले ते. मित्रांनो झाले आता जातो कारण की पाऊस यायला लागला. हे काय सगळीकडं आबाळ झाले. सगळा थेंब 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 पडायला लागलाय. मगाशी मी म्हणलं पाऊस काय येणार झालाय. शेवटी खरंच पाऊस आला. नाहीतर इथंच थांबलं नाही सगळं भिजणार मी. कारण की इथं पत्र्याचं कुठंच काहीच नाही ना. शेड सगळं मोकळंच आहे आणि सगळं भिजणार. मग म्हणलं घरी जावं. मित्रांनो आता थेंब 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 मोठं थेंब पाऊस पडायला लागलाय. आणि नेमकं तिथं सांडगं वाळत ठेवलेलं 3 ताट होते. आणि मला माहीत पण नाही जरा जर उशीर झाला असता का नाही सगळं सांडगं भिजलं असतं. लगेच पटकरीन ताटं उचलली तिन्हीच्या तिन्ही आणि तिथं कट्ट्यावर जाऊन ठेवली तिथं पुढं. नाहीतर सगळी भिजली असते. आणि जर मम्मी पप्पानं बघितलं असतं का नाही लय ओरडलं असतं मला. एवढी मेहनत वाया गेली असती सांडगं घातलेली सकाळी पप्पांनी. चला तर आता तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.